श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र वद त्रयोदशी या तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली महासमाधी घेतल्या होते. 2026 मध्ये तिथी 15 एप्रिल म्हणजे बुधवारी येत आहे. या दिवशी शुभ प्रदोष व्रत देखील आहे. स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोटमध्ये महासमाधी उत्सव मोठ्या उत्सवात साजरी होतो. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आहे. या त्रिदेवांचा अंश म्हणजे दत्तात्रेय महाराज. दत्तात्रेयांच्या अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांच्या पूर्ण अवतार म्हणून पूजलं जातं. गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांच्या श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्या होते. पंचांग अनुसार चैत्र शुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखलं जातं. तर चैत्र शुक्ल त्रयोदशी दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींची आपल्या अवतार कर्माच्या समाप्ती केली होती. म्हणूनच हा दिवस स्वामींच्या पुण्यतिथी म्हणून ओळखला जातं. पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद त्रयोदशी ते चैत्र वद त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात. यात अखंड स्वामी नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण 16 सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामी नामजप, अखंड 2 विनावादक, अखंड 2 स्वामी चरित्र पठणसह गणेश याग, मनोबोध याग, यघा, गीताई यागा, चंडी यागा, स्वामी यागा, रुद्र यागा, मल्हारी यागा, तसेच रोज नित्य सायंकाळी या त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात औदुंबर व्रत प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम, गीताई नामाच्या श्लोक प्रसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्य पार पडतात. या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केलं जातं. या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जप सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. या दिवशी अक्कलकोट यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनात येतात. या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केलं तर त्याच्या खूप प्रभावी ठरतात. कारण या काळामध्ये दत्ततत्व नेहमीपेक्षाही तुलनेपेक्षा 1 सहस्त्रपटीने जास्त असतात, कार्यरत असतात. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आणि म्हणूनच आज स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा. यात एक वस्तू या वस्तूने जळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, भांडण, शत्रू, पीडा, पितृदोष, ग्रहदोष तर नष्टच होणारच आहे. पण आपली 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपली मुलांची, आपली पतीची भरभरून अशी प्रगती होणार. आपल्या कुटुंबावर अखंड स्वामी महाराजांची कृपाही होणार आहे. त्या कोणत्या वस्तू जाळायच्या, कोणत्या वेळात जाळायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून
पासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बरेचदा काय होतं की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, की आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत करतो, तरी कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसे तर येतं, पण आलेली पैसे टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, तर आजारपण येत असतील, नवरा बायकांच्या पटत नसेल, किंवा मुला खूप चिडचिड करत हट्टीपण करतात, त्यांची केलेली अभ्यास लक्षात राहत नाही नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जे आहे तर ते स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. ह्याच्याबरोबर जी अप्राप्ती लक्ष्मी आहे ते आपल्याला प्राप्त होईल, आणि आपल्या घराच्या, आपल्या मुलांची, आपली पतीच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8:30 ते ह्या वेळामध्ये माता लक्ष्मी आगमनाच्या वेळ असतं. त्या वेळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केला, तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि तिची अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारण असतं, जर तुम्हाला या वेळामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल, नाही झालं, तर अगदी रात्री 12 वाजण्याच्या आत ह्या तुम्ही उपाय करू शकता. हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीची साक्षीने केला, तर यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो. तसेच आपल्याला सर्व घराच्या दरवाजा आणि खिडक्या सुद्धा खोलून घ्यायच्या आहे. कारण आपली घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, येडापिडी, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहे. आता आपल्याला काय करायचे, हा उपाय एक मातीचे पंथीमध्ये करायचे आहे. कारण मातीची पंथीमध्ये सकारात्मक असे लहरी असतात. मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनवलेली असतं. आता त्या मातीची पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी सुद्धा ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते, आणि घरामध्ये शेण जळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, अलक्ष्मी असते, ते घरातून काढून पाय करून निघून जाते. त्याच्याबरोबर त्या शेणाच्या गौरीमध्ये आपल्याला 5 भीमसेना कापुराच्या वडे हा ठेवण्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेना कापुराच्या वापरायचे आहे. कारण ते नैसर्गिक रीतीने बनवलेले असतं. त्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातं. याच्याबरोबर आपल्याला हा उपाय करण्याकरता 2 लवंग सुद्धा लागणार आहे. लवंग हे आपल्या घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अख्ख्या कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली नसावे. ज्याप्रमाणे लवंग आपल्याला जेवणाच्या चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपल्या भाग्य उजळण्याचं काम सुद्धा वाढत असतो. तसेच लवंग हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय, आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मी
माता लक्ष्मीला प्रिय असणारी काही वस्तूपासून उपाय किंवा सेवा करतं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती. आता या लवंगसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये घेऊन टाकायचे आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेली दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीची पंथीमध्ये असणारे जे कापूर आहे ते प्रज्वलित करून घ्यायच्या. कापूर प्रज्वलित झाली की त्यामध्ये आपल्याला एक हिंगाच्या खडा हे आहे ते टाकायचे आहे. आता तुमच्याकडे हिंग खडा नसेल तर अगदी तुम्ही हिंगाची पावडर टाकली तरीही चालणार आहे. आता काही वेळ करत आपल्याला ही मातीची पंती देवघरासमोरच ठेवायच्या. त्यानंतरनं ही मातीची पंती आपल्याला तिकडून उचलायची आणि याच्या जे धूर आहे ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचे जे भाग करणार आहे ते संपूर्ण घरामध्ये हा धूप फिरून झाल्यानंतर आपल्याला हा मातीची पंतीची आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरवट्याच्या बरोबर मधोमध ठेवायचे आहे. तिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत आपल्याला निरंतर या मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जळतो त्याच्याबरोबर मंत्राचा जप करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ते घरातून काढत पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणतेही प्रकारच्या दोष असतात त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन ही होत असतो. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित करणं तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा त्या मातीची पंतीमध्ये काही वस्तू असतील त्या जळलेली असतील, काही नाही जळलेली असतील तर काय वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकण्यात तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की आपल्याला रस्त्याच्या कडेला रस्त्यामध्ये टाकू नका. आपल्या घरामध्ये असणारे जे पण दोष आहे ते आपल्या घरातून बाहेर काढून टाकले. त्याचा त्रास जे आहे ते दुसऱ्यांना झाली नाही पाहिजे. हाच आपल्याला आवर्जून काळजी ही घ्यायची आहे. त्याच्याबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलण्याचे सुद्धा नाही. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जे आहे ते आज स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचे आहे. अत्यंत चमत्कारी असा हा उपाय फक्त वर्षातून एकदाच आपल्याला तेच पण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करता येतं. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष नष्ट होऊन आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री